अरे भावड्या, जुबाई वाढत चाललंय, लग्नाचं कसं काय? अगं देव पण माझी काय परीक्षा घेतोय ना तेच काय कळत नाही का. काय झालं? आता बघ ना, मी गावाला स्थायिक होतो, तो मला म्हणायला लागले की मुंबईला गेल्यावरती तुला मुलगी भेटेल म्हणून मुंबईला आलो. मग आता मुंबईला आल्यावर पोरगी भेटली ग, पण पोरगीचा बापूस बोलतो की मुंबईला रूम हवाय. अगं त्यासाठी 5 वर्ष घासली, तेव्हा कुठं आता नाला चौपारामध्ये रूम घेतली. घेतली ना, मग आता होईल ना लग्न? माती लग्न होते, आता परत 5 वर्ष घासायला लागणार आहे. कशाला? अगं आता बायकोला लग्नात उभी करायची म्हटल्यावरती गळ्यात दागिना नको, सोना नको. ते काय करशील तू? माती कसला करतो साहेब. अगं आता साधा 3-4 तोळाचा जरी सोना करायचा म्हटलास ना, 4-5 लाख रुपये कुठे गेले नाही. अजून लग्नाचा 5-1 लाख रुपये खर्च मारा. 10 वर्ष काय कुठे गेलीच नाही, सोडून दे विषय. आम्ही 10 वर्षानंतर तरी करशील ना लग्न? हा 10 वर्षांनी करीन ग, पण डोक्यावर केस असायला हवेत ना. आयला त्यांनी माझ्यावरती काय करणी केल्यानंतर आज काय समजत नाही.